कच्छप जातककथा। एकदा बोधिसत्व वाराणसी राजाच्या अमात्याचे काम करीत असे। राजा जरा फाजील बडबड करणारा होता। संधी साधून त्याची ही खोड मोडण्याचा विचार बोधिसत्वाच्या मनातून होता, परंतु त्याला अशी संधी सापडत नव्हती। हिमालयावरील 2 तरुण हंस एका सरोवरात येऊन चारा खात असत। तेथे त्यांची व एका कासवाची मैत्री जडली। एके दिवशी कासव त्याला म्हणाला, तुमचा हिमालय प्रदेश कसा काय असतो? हंस म्हणाले, हिमालयाची शोभा काय वर्णावी। तेथे सर्व काही विपुल आहे, शिवाय पारध्याचे आणि मासे मारणाऱ्या कोळ्याचे भय बाळगाव्यास नको। आम्हाला तेथे कमतरता आहे, म्हणून आम्ही तेथे येत नसतो। केवळ दूरचे देश पहावे याच हेतूने प्रथमतः आम्ही येथे आलो। आता तुझी दोस्ती जडल्यामुळे तुला भेटण्यासाठी आम्ही वारंवार येत असतो। कासव म्हणाला, तर मग मलाच घेऊन तुम्ही तिकडे जाना। मी मंदगती असल्यामुळे मला येथे एखादा कोळी पकडून नेईल अशी भीती वाटते। रात्रंदिवस साशंक वृत्तीने काळ कंठावा लागतो, तेव्हा मला तेथे नेल्यास माझ्यावर फार उपकार होतील। हंस म्हणाले, आम्ही तुला सहज घेऊन जाऊ, परंतु तुला चोंचीने पकडता येणे शक्य नाही, म्हणून आम्ही एक दांडके दोन्ही टोकाला धरतो व त्याच्या मध्याला तू दाताने धर। परंतु या कामी तुला मोठी सावधगिरी ठेवावी लागेल। आकाशातून वेगाने जात असता तू जर काही बोललास तर तोंडातून काठी सुटून खाली पडशील आणि प्राणाला मुकशील। कासव म्हणाला, माझाच नाश करून घेण्याएवढा मी मूर्ख नाही, पण तुम्ही मात्र अनुकंपा करून दांडके निसटून जाईल अशी खबरदारी घ्या। हंसांनी ही गोष्ट कबूल केल्यावर कासव एका काठीस धरून राहिला व त्या काठीच्या दोन्ही टोकाला धरून हंस त्याच्यासह आकाशातून जाऊ लागले। कासवाला आपणाला हंस वाहून नेतात याबद्दल थोडासा गर्व वाटला। इतक्यात वाराणसीतील मुले खेळण्यासाठी जमली असता त्याला पाहून मोठ्याने ओरडून म्हणाली, पहा हो पहा, 2 सुंदर हंस या बेट्या ओबड धोबड कासवाला घेऊन चालले आहेत। हे ऐकून कासवाला फार संताप आला आणि तो म्हणाला, काय बेटी द्वाड पोरे। पण हे वाक्य संपते तो काठी तोंडातून सुटल्यामुळे तो गच्चीवर आदळून छिन्नविछिन्न झाला। काय गडबड आहे हे पाहण्यासाठी राजा बोधिसत्वाला आणि इतर अमात्यांना बरोबर घेऊन गच्चीवर गेला आणि घडलेला प्रकार पाहून बोधिसत्वाला म्हणाला, हंसाच्या तोंडातून सुटून या कासवाची अशी दुर्दशा का व्हावी? बोधिसत्व म्हणाला, महाराज, आपणाला हंस वाहून नेतात याबद्दल कासवाला गर्व झाला असावा। इतक्यात खेळायच्या मैदानातील मुलांची ओढ त्याच्या कानी गेली असावी। त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ काळ पाहता तोंड उघडल्यामुळे काठी तोंडातून सुटून कासवाची ही गत झाली असली पाहिजे। यापासून आम्ही असा धडा शिकला पाहिजे की भलत्याच वेळी संभाषण करून आपला नाश करून घेऊ नये। बोधिसत्व आपणाला उद्देशून बोलत आहे असे जाणून राजा त्या दिवसापासून सावध झाला आणि त्याने अवेळी भाषण करून आपले नुकसान करून घेतले नाही। भवतु सब मंगल। साधु साधु साधु।